हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत लेअर कट. लेअर कटसाठी आपण आधी बेसिक 4 सेक्शन केले आहे आणि मग पाठीमागच्या सेक्शनमधून एक बॉक्स सेक्शन क्रिएट करून त्यातून आपण गाईडलाईन क्रिएट केली आहे. जेवढी क्लायंटने हेअर सांगितले त्याहून अर्धे इंच सोडून एक्स्ट्रा आपण कट करणार आहोत. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत आपल्याला लेंथ पण मेंटेन करायची आहे. आता आपण फ्रंटने आलो आहे. फ्रंटने एक बॉक्स काढायचा आहे. सेंटरमधून दोघं पार्टिशनमधून हाफ सेक्शन घेऊन एक बॉक्स क्रिएट करायचा आहे आणि मग त्याला वापस पार्टिशन करून घ्यायचं आहे, मिडल पार्टिशन. मग एक साईड बॉक्स काढायचा आहे. क्लायंटची मान सरळ राहील आणि मागची केस कापताना क्लायंटची मान खाली राहील. जसं तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स सेक्शन घेऊन ते नोजच्या सेंटर आपल्याला न्यायचे आहे आणि कट करायचे आहे. जसे राईट साईडची कट केले तसेच लेफ्ट साईडची पण तुम्हाला कट करायचे आहे. जे छोटे असतील ते सुटले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपली गाईडलाईन प्रमाणे आपल्याला कट करायचे आहे. आपण जी साईडची गाईडलाईन घेतो ना, तर त्या प्रत्येक वेळेस साईडची केसांमधून थोडी गाईडलाईन घ्यायची आणि गाईडलाईन प्रमाणेच आपल्याला साईडचे हेअर कट करायचे आहेत. आपण मिडल पार्टिशन केलं आहे. मिडल पार्टिशन केल्यानंतर साईड्समधून एक सेक्शन काढायचं आहे आपल्याला, आडवं किंवा क्रॉस. शक्यतो तुम्ही आडवंच सेक्शन घ्या, म्हणजे तुम्हाला दोघं साईडला सेम सेक्शन घेऊन प्रॉपर कट करता येईल. आता आपण वरच्या साईडने कोंब टाकला आहे आणि खालच्या साईडने हातांची ग्रिप्ट केली आहे. आपल्याला ते नोजच्या सेंटरमध्ये नेऊन हेअरला कट करायचे आहे. गाईडलाईन घेताना आपण जी फ्रंटला आपण जे आधी कट केले होते ती आपली गाईडलाईन आहे. ती गाईडलाईन प्रमाणेच आपल्याला हेअर कट करायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कसा कट केला आहे. आता असेच आपल्याला सर्व सेक्शन थोडे थोडे घेऊन, जसे कट केलेले सेक्शन आणि बॅकचे सेक्शन घेऊन जी गाईडलाईन येईल त्या गाईडलाईन प्रमाणे आपल्याला हेअर कट करायचे आहे. क्लायंटला मान स्ट्रेट ठेवायला सांगायचे आहे. लेअर कट आहे तो आपले स्ट्रेट मानेमध्येच कट होईल, म्हणजे सरळ बसतील क्लायंट आणि मान पण असे स्ट्रेटच राहील. आणि नोजच्या सेंटरमध्ये आपल्याला नेऊन ते कट करायचे आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने. आणि हेअर आपले थोडे थिक असल्यामुळे त्यांना आपण नोचिंग करतो आहे, म्हणजे पॉईंट्स आपले व्यवस्थित येतील लेअर्समध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेक्शन लास्टपर्यंत कट करायचे आहे. जो पाठीमागचा आपला जो सेक्शन आहे तो कानाला असं खेट आणि स्काल्पला असं चिटकून आपल्याला पूर्ण केसांची ग्रिप्ट करायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित विंचरून मग त्यांना कट करायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, जसं आपण उजव्या साईडचं कट केलं तसंच आपल्याला डाव्या साईडचं पण सेम कट करायचं आहे. पूर्ण हेअर घेऊन एक वेळा रिचेक करायचे आहे आणि आपण ब्लो ड्रायर झाल्यावर पण रिचेक करतो. आता आपण राईट साईडचे पण तसेच कट करून घेऊया. जर तुम्हाला कुठे इवन वाटत असेल तर तुम्ही चेक करून त्याला कट करायचं आहे. आणि जसं थिक हेअर असल्यामुळे आपण त्यांना नोचिंग देतो आहे. जर पातळ हेअर असेल तर त्याला नोचिंग करायची गरज नाही. आता आपण या साईडने पण एक सेक्शन घेणार आहोत. आडवं तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने तुम्हाला एक सेक्शन घ्यायचं आहे आणि त्याला फ्रंटला विंचरायचं आहे. आता आपण कंगवा आतल्या साईडने खालून टाकला आहे आणि हातांची ग्रिप वरच्या साईडने केली आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीनेच तुम्हाला कोंब टाकायचा आहे. आधी पूर्ण केस व्यवस्थित पिंचरून घेऊन कोंब आपल्याला आतल्या साईडने खालच्या साईडने टाकायचा आहे आणि हातांची ग्रिप वरच्या साईडने टाकायची आहे. जशी आपण इकडच्या डाव्या साईडला जेव्हा करत होतो तेव्हा आपण वरून कंगवा घेतला होता, आता आपण खालून कंगवा घेतला आहे. तर ही डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे की तुम्ही कंगव्याची डायरेक्शन आणि ग्रिप कशी घेतात, तेव्हा तुमचा प्रॉपर हेअर कट येईल. क्लायंटला स्ट्रेट बसायला लावायचं आहे आणि साईडला उभं राहून आपल्याला कट करायचं आहे. क्लायंटच्या शोल्डरजवळ आपल्याला उभं राहायचं आहे आणि सर्व केस आपल्याला फ्रंटला न्यायचे आहे. नोजच्या सेंटरमध्ये जसे आपण लेफ्ट साईडचे घेतले होते तसेच राईट साईडचे पण आपल्याला सेम घ्यायचे आणि त्यांना सेम ह्याच्यामध्ये कट करायचं आहे. जसं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनेच तुम्ही सर्व हेअर तुम्हाला पुढे न्यायचे आणि कट करायचे आहे. चेक करायचे आहे व्यवस्थित विंचरून वगैरे. थोडे छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहे. जेवढी आपल्याला ग्रिप्ट हातामध्ये करता येईल क्लायंटला स्ट्रेट बघायला लावायचं आहे आणि पूर्ण केसांची ग्रिप्ट आपल्याला व्यवस्थित पकडून करायचे आहे. आता आपण लेअर्स दोघं साईडच्या सेम एकाने चेक करू. आता आपण फ्रंट साईडने एक फ्लिक्स कट करून देणार आहोत. तर फ्लिक्ससाठी आपण पुढे ए सेक्शन काढला आहे आणि त्यांना विचारायचं आहे किती हवे आहे. तर त्यांनी आपल्याला चीन सांगितली तर चीनच्या खाली, नोज सांगितली तर नोजच्या खाली.
असं आपण कट करायचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे क्लायंटनी सांगितल्याप्रमाणे त्यातून 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचे आहे. जसं तुम्ही बघू शकता आता त्यांनी आपल्याला चीनपर्यंत सांगितले, तर आपण चीनच्या थोडं खाली कट केलं होतं. जेव्हा आपल्याला प्रॉपर पूर्ण सेटिंग करायची असेल तेव्हाच आपण त्यांना प्रॉपर जसं त्यांना पाहिजे आहे तसं तेव्हा पण द्यायचं आहे ब्लो ड्रायर झाल्यानंतर चेक करून की कमी करायची की जास्त. आता आपण फ्रंटचे लेअर जे आहे ते मर्ज करून घेणार आहोत. फ्रंटमध्ये तुम्ही डायरेक्ट मी आधी दाखवलं त्या पद्धतीने पण घेऊ शकतात आणि व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने जर तुम्हाला सीझर चालवता येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सीझर चालवू शकतात. नाहीतर तुम्ही फ्रंटला पण जसे हेअरकटला सेक्शन घेतलं होतं त्या पद्धतीने पण तुम्ही कट करू शकतात. कंगवा टाकायचा आहे, त्याला ट्विस्ट करायचं आहे आणि गाईडलाईनप्रमाणे आपल्याला स्लाइडिंग करत करत त्याला कट करायचं आहे. म्हणजे असं खाली यायचं आहे आणि कट करत जायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आपण त्या मागच्या ज्या साईडच्या लेयर्स आहे ते आपण त्यामध्ये मर्ज करायचे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपण नोचिंग करतो आहे हेअर जास्त थिक असल्यामुळे. आता आपण पूर्ण हेअर एकसोबत घेऊन पण त्यांना प्रॉपर एकमेकांसोबत ब्लेंड करून घेऊ की त्याच्याने आपला कट एकदम परफेक्ट असा दिसेल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण हेअर घेऊन फ्रंटला नेऊन त्यांना व्यवस्थित नोचिंग करतो आहे. तुम्हाला सीझर व्यवस्थित प्रॅक्टिस झाली ना तर तुमचा कट एकदम परफेक्ट येईल. आता आपण ब्लो ड्रायर करून घेणार आहोत. ब्लो ड्रायर जसे आपण हेअरकटला सेक्शन घेतले होते त्याचप्रमाणे आपल्याला ब्लो ड्रायरचे पण सेक्शन घ्यायचे आहे. लेअर कटमध्ये सेम आपण इंटर्नच करणार आहोत. केसांना प्रॉपर तुम्ही बघताय अशा पद्धतीने तुम्हाला ब्लो ड्रायर करायचं आहे. केसांना ब्लो ड्रायर करताना त्याला छान अशी शाईन येईल असं आपल्याला काळजी घ्यायची आहे. शाईन पण आणि आपला ब्लो ड्रायर प्रॉपर झाला पाहिजे. ज्या पद्धतीने मी करते अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आपण इंटर्नमध्ये ब्लो ड्रायर करतो. लेअर कट्सला इंटर्नमध्ये ब्लो ड्रायर छान पण वाटतो आणि इंटर्नमध्ये ब्लो ड्रायर करतात. आपलं क्लायंट खूप खुश आहे. त्यांना खूप हेअरकट आवडला होता. ब्लो ड्रायर झाल्यावर आपल्या हेअरकटचा लुक वेगळाच असेल. तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने ब्लो ड्रायर करते. तसं राईट साईडचं केलं तसंच लेफ्ट साईडचं पण तुम्हाला करून घ्यायचं आहे. पूर्ण सेक्शन व्यवस्थित आपल्याला नीट अँड क्लीन करून घ्यायचं आहे. आपण 2 पार्टमध्ये आपण केले आहे. हेअरच्या लेंथवर डिपेंड करेल आपल्याला 2 पार्टमध्ये करायचे की 3 पार्टमध्ये करायचे आहे. म्हणजे हेअरमधला जो खालचा जो आपण इंटर्न करतो आहे सी सेक्शन, बी सेक्शन असं आणि ए सेक्शन असतं. तर आपण ए सेक्शनवरून करतो आणि आपला डायरेक्ट खाली बी सेक्शनमध्येच आपण सीला पण इंटर्न करून घेतलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं लेअर मर्ज करून द्यायचे आहे. फ्रंटला दोघं साईड आपल्याला चेक करत राहायचं आहे की दोघं साईड सेम आहेत का नाही. आता आपण जो मिडल पार्टिशन आहे म्हणजे क्राऊन आणि कानाजवळचा दोघं मिळून मधून एक सेक्शन सोडून द्यायचा आहे आणि खालचा आधी सेक्शन करायचा आहे आणि मग तो सेकंड जो आपण काढला आहे तो त्याच्यानंतर करायचा आहे. त्याने आपल्या लेअर परफेक्ट अशा मर्ज दिसतात. तर हेअरमध्ये प्रॉपर ब्लो ड्रायर करून त्याला चांगले व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे. त्याच्याने आपल्या हेअरमध्ये शाईन चांगली येते. चांगलं नीट अँड क्लीन कोंब करायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पूर्ण ब्लो ड्रायर व्यवस्थित आला तर आपला हेअरकट पण छान दिसतो. ब्लो ड्रायर करताना जास्त घाई नाही करायची. व्यवस्थित आपल्याला ब्लो ड्रायर प्रॉपर करायचं आहे. आता आपण तिसरं सेक्शन घेणार आहोत. जे आपण मधलं सेक्शन सोडलं होतं ना ते खालचं एक सेक्शन झाल्यानंतर अजून याच्यामध्ये आपण छोटे छोटे पार्ट्समध्ये पण ब्लो ड्रायर करू शकतो. पण आपण थोडे मोठे मोठे पार्ट्समध्येच केलं आहे. अजून छोट्या पार्ट्समध्ये केलात अजून आपला हेअरकट अजून छान दिसतो. तुम्हाला जेवढे सेक्शन हँडल करता येईल तेवढे तुम्ही सेक्शन घेऊ शकतात. आपल्याला पूर्ण इंटर्नच करायचं आहे. जसं राईट साईडचा करतोय तसंच लेफ्ट साईडला पण आपल्याला इंटर्नमध्येच करायचं आहे. तुम्ही बघू शकतात इंटर्नला आपल्याला ब्रश आतमधल्या साईडला फिरवायचा असतो आणि वरून आपल्याला हीट द्यायची असते. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्हाला ब्लो ड्रायरचा कोंब
फिरवायचं आहे. आता आपण पूर्ण सेक्शन एक सोबत घेऊन इंटर्न करतो आहोत. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला प्रॉपर पूर्ण सेक्शन पण करता येत असेल तर तुम्ही करू शकता लास्टमध्ये, नाही तर सिंगल पार्टमध्ये पण आपण करू शकतो. आता आपण व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे. सेम जसं राईट साईड केलं होतं तसंच लेफ्ट साईड पण आपल्याला सेम प्रॉपर ब्लो ड्रायर करायचं आहे. तुम्ही एक पार्ट करू शकतात किंवा मग एक सेक्शन हे किंवा एक सेक्शन ते असं पण करू शकतात. आणि आपण मिडल पार्टिशनमध्येच ठेवलं आहे. फ्रंटचा पण आपण इंटर्नच केला आहे. आता आपण पॅडल ब्रश घेऊन हेअरला प्रॉपर सेट करणार आहोत आणि जिथे आपले हेअर आपल्याला वाटतील तिथे कट करायचे आहे. ब्लो ड्रायर झाल्यावर पण आपल्याला रिचेक करायचं आहे आणि कटिंग करून द्यायचं आहे एक्स्ट्रा हेअरला. फ्रंटला आपल्या लेयर्स वगैरे प्रॉपर आल्या पाहिजे असं आपल्याला चेक करायचं आहे. जिथे तुम्हाला वाटतील तिथे आपण हेअर कट करून द्यायचं आहे. बघा आपला असा लेअरचा लुक आला होता. आपली लेंथ पण प्रॉपर मेंटेन आहे. जेवढी क्लायंटने सांगितली होती त्याहून आपण त्यांना त्याच्यापेक्षा जास्तच लेंथ ठेवली आहे. बॅक साईडने आपला लुक असा आला आहे. आणि फ्रंटने तुम्हाला जर अजून नवीन हेअर कट आवडत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बैठा दुनिया भलाई सच्ची तेरे पिछे वाली टॉट भलाई फिर नवी गड्डिया कढ़ाई देख चल हुण चलिए तेरे की प्लान नी दे सानू भी तो टाइम नहीं लद्दे सुर मेरा नया